आजच्या रेसिपीसाठी आधी सुरुवातीला स्टोव पेटवला, त्यावर कढई ठेवली. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे खोबरं पावडर आणि 2 चमचे दाण्याचा कूट पूर्णपणे खरपूस होईपर्यंत अशा पद्धतीने भाजला. आता हा भाजलेला दाण्याचा कूट आणि खोबरं पावडर हे गार करायला एका ताटामध्ये ठेवले. त्याच कढईमध्ये तेल न घालता तिथे 3 बारीक चिरलेले कांदे आहेत, ते छान चॉकलेटी ब्राऊन कलर होईपर्यंत हे बघा भाजत आहे. आता हे बघा इथे कांदा पूर्णपणे ब्राऊन होईपर्यंत भाजला गेला आहे. याला सुद्धा ताटात काढून गार करते. 6 वांगी घेतले आहेत, त्याची देठ काढून अशा पद्धतीने त्या वांग्याला कापले. त्यानंतर कढईमध्ये अर्धा वाटी तेल गरम करून सगळी वांगी तेलात तळते. जे खोबरं आणि दाण्याचा कूट होता तो आणि भाजलेला कांदा, आलं मिरची आणि लसूण याचा ठेचा मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून इथे पेस्ट बनवली. नंतर 5-1 मिनिटांनी टूथपिकने पहिले वांगे शिजले आहे का नाही हे पाहिले. आता सगळी वांगे शिजलेली आहेत, त्यामुळे आता वांगी गाळण्यामध्ये ठेवून त्यातलं तेल गाळत आहे. वांगी बाजूला काढून ठेवते. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये जिरं मोहरी छानपैकी तडतडली. खोबऱ्याचे आणि कांद्याची पेस्ट बनवली ती आता यामध्ये ॲड करून परत परतायची. थोडंसं पाणी घालून या ग्रेव्हीला थोडं शिजून दिलं. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालून पुन्हा सगळं मिक्स केलं. या ग्रेव्हीला थोडी उकळी आली आणि आता जी वांगी तळली होती ती यामध्ये ॲड करून पुन्हा ह्याला उकळी आणायची. बघा इथे आता ही उकळी आलेली आहे. त्यावर भरपूर कोथिंबीर गार्निश केली. आता त्यामध्ये मीठ ॲड केलं नाही, कारण आधी मिरच्याच्या ठेच्यामध्ये कांद्यामध्ये मीठ होतं. तयार आहे काळ्या मसाल्यातील वांग्याची भाजी. ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत आणि पोळीसोबत एकदम छान लागते. गरम गरम फुललेल्या पोळीवरती छान तूप ॲड करून ह्या भाजीसोबत एकदम छान लागते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भाजी करून बघा. ही भाजी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा.